भाग्यवान माणसालाच पटवू शकतो. आपण भाग्यवान आहोत का अभाग्य आहोत ते आपल्याला कळू शकतं. म्हणून तुकोबराय आजच्या अभंगात सांगतात बाबा, सुखाचा व्यवहार करता करता सुखाचा लाभ झाला. आणि पारमार्थामध्ये अनेक प्रकारचे साधन आहेत नाही का. तुकोबराय वर्णन करतात, विलोबराय नाना साधनांच्या केल्या खटपटा, खूप साधन केले हो परमात्मा प्राप्ती करता. अरे परमार्थ प्राप्ती करता फार थोडी लोक करते, संसार प्राप्त होण्याकरता करते जास्त लोक. भक्ती देवाची संसार भेटा, संसारातलं सुख भेटा म्हणून प्रयत्न करते, बेजार होते. आणि त्या संसारातल्या सुखाला लागते आदृष्ट, त्याला भक्ती लागते का आदृष्ट? कोण सांगून होईल बरं, कोण ऐकून हो संतांचं? भाग्यवान माणसं ऐकू शकतात. भक्ती लागते संसार प्राप्त व्हायला का आदृष्ट? आदृष्ट लागते. आणि संसार दोन प्रकारचा आहे. आपलं चिंतन झालं परतूरला कीर्तनामध्ये. संसार दोन प्रकारचा आहे, ईश्वर निर्मित वेगळा आहे, जीव निर्मित वेगळा आहे. संसार दोन प्रकाराचा आहे. आणि प्रपंच आणि संसार दोन्हीचा अर्थ एक आहे, मुळीच बदल नाही. प्रपंच आणि संसार बोलण्यात दोन पण आहे. म्हणून प्रपंच आणि संसार हे दोन एकच आहे, पण त्याच्यात दोन प्रकार आहेत ना. आपल्याला प्रपंच आपल्या समोर आहे, पण त्या प्रपंचामध्ये सुखी दुःखी व्हायचं काम नाही असा प्रपंच ईश्वराचा आहे. सुखी दुःखी व्हायचं काम आहे असा प्रपंच जीवाचा आहे. जीवानं त्याच्या मनानं तयार केलाय. पुढे व्यवहार आलाय, त्या व्यवहाराला ग्रहित धरून 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 त्याला तो प्रपंच तयार केलाय. आणि त्याच प्रपंचामुळे जिंदगी भर दुःख भोगायला ईश्वरसृष्टीत त्या संसारामुळे तो मुळी दुःख भोगीत नाही का. ईश्वरसृष्टीतला संसार वेगळा आहे आणि जीवसृष्टीतला संसार वेगळा आहे. ईश्वर सृष्टीतले शरीर आहेत, हे जीवाने केले का ईश्वरानं? पण केले रे, जीव नाही करू शकत नाही का. हा जीव उलटे पालटे कर्म करीन, तो देह भेटाय करता हे करता येतं त्याला. 184 देह भेटण्याकरता ते उलटे पालटे काम करू शकतो. त्याच्या करताना देवाला त्याचे देह निर्माण करावं लागतील नाही का. आता कशी गंमत आहे बघा, यानं भयानक कर्म उलटे पालटे केले म्हणून तसे जन्मयाच्या नशिबाला पुढचे आले, ते देवाला करावं लागणार ना, कारण तो नियंता आहे. तसे कर्म असेल तसं त्याला करून ठेवावं लागतं. म्हणून तर तो म्हणतो याच्यामुळे काय केले का माय हा आयुष्य आत्मानाने केली. म्हणून तर भगवान म्हणतात हे मज चित्तवत आले परी म्या नाही केले. कोण करीन तुमच्याशिवाय? हो मी करीन, पण मी काय आघाव कशाला करू? तुमच्या हिशोबासारखं केलं मी का आघाव केलं? तुमच्या हिशोबासारखं केलं. आयुष्य ज्याने जाणीतले, असं ज्यानं जाणलंय का गड्या हे जीवाच्या कर्माचे फळ आहेत, असं ज्यानं जाणलंय तर तो तसे कर्माचे फळ प्राप्त होण्याकरता तसं कर्म करणार नाही. ज्ञानात घेईल आणि मोकळा होईल का गुप्तेलो नव्हतो मी होतो असं लक्षात घेईल. म्हणून जीवांचा प्रपंच वेगळा आहे. जीव याला मी समजतो हे जीवाचा प्रपंच. याला होणारी पत्नी तू माझी पत्नी समज. ती ईश्वर सृष्टीतली बाई आहे का बायको आहे? ईश्वर सृष्टीतली बाई. ईश्वर सृष्टीतली बाई आहे की, आणि ह्यो नवरा ईश्वर सृष्टीतला नाही, तू सृष्टीतला. आणि माणूस ईश्वर सृष्टीतला. आणि जीव आणि नवरा मुलगा जीव सृष्टीतले. लक्षात आलं का? म्हणून जीवाला पोरग आहे का जीव माणूस आहे? पोरग नाही, बायको नाही, म्हणून तर धन दारा पुत्र जन बंधू सोय, त्याला सोय आहेत का जीवाला? भावकी आहे का? सर्व मिथ्य हे जाणून शरणरी घा देवासी. म्हणून जीवानं केलेला प्रपंच त्याला दुःख देत. एक उदाहरण घेत असतात महाराज. एका माणसाचे दोन मित्राचे दोन मुलं परदेशामध्ये, कंपनीत त्यांचा नंबर लागला, ते राहू लागले. राहत असताना मध्यंतरी एक माणूस असायचा, त्याच्याकडं
त्यांच्या मित्रत्वाचा प्रेम असल्यामुळं त्या मधल्या माणसानं काय केलं, दोघातला एक मुलगा वारला होता. म्हणून ज्याचा मुलगा वारला त्याला सांगितलं तो हा मुलगा खूप कमवायलाय. ज्याचा मुलगा कमवलाय त्याच्या बापाला सांगितलं तो हा मुलगा वारला. महाराज मध्ये गंमत कशी बघा. आता ज्याचा ईश्वर सृष्टीतला मुलगा जिवंत आहे त्याच्या बापाला मेला कल्पना झाली. ईश्वर सृष्टीतला जिवंत असून रडत बसतो घरी, माझा मुलगा मेला, माझा मुलगा मेला. आणि ईश्वर सृष्टीतला जिवंत आहे. आणि ज्याचा ईश्वर सृष्टीतला मेला पण जीव सृष्टीतला जिवंत, त्याला माहिती तो पोरग कमवले म्हणून सांगितल्यावर मी आलेलं पोराचं सांगितलं पोरग कमवले, तिकडं खुश आहे. कारण जीव सृष्टीतला पोरगा जिवंत आहे, पण ईश्वर सृष्टीतला मेला ना. ईश्वर सृष्टीतला मेला असून याला दुःख नाही. जीव सृष्टीतला जिवंत आहे आणि त्याचा ईश्वर सृष्टीतला मुलगा जिवंत आहे, पण जीव सृष्टीतला मेला रडत बसलं. ते जीव सृष्टीतला मुलगा जिवंत असताना, ईश्वर सृष्टीतला मुलगा जिवंत असताना जीव सृष्टीतला मुलगा त्याला म्हणून रडत बसलं. पण कालांतराने वेगळं झालं. ते रडत होतं त्याचं मुलगा घरी आलं आणि जे खुश होतं त्याचा निरोप आला की तोच गेला, मग हे रडत बसलं. म्हणून जीव सृष्टी दुःखाला कारण आहे. जीवानं हे आघावपणा केला का याचा बरोबरपणा आहे. आणि आघावपणा करून पुन्हा भंडारा करायला कशाला करायला, कशाला उपासना करायला, कशाला भक्ती करायला, घंट्या वाजणं, अभिषेक करणं, सगळा हिशोब चुकीचा धरून चिंतन करू लागला तर देव आता काय हाणून घेईल, त्याच्याकडे चाललं पाहिजे. काय करीन देव? शहाण्या माणसाला बट्टा लागायचं काम आहे काही. त्यानं नाही फळ द्यावं तर त्याला लोक काय म्हणतील, काय परेशान आहेत महाराज तुमचे भक्त, तुम्ही खुशाल पाहता, तुम्हाला काही वाटायला पाहिजे. म्हणणार नाही का शहाणे? शहाणे म्हणणारच नाही, असं मूर्खपणा नाही करणार शहाणे. शहाणे याचा आगाऊपणा म्हणते, देवाला म्हणते तो काऊन नाही केलं, याचा आगाऊपणा म्हणते. हा शहाणे बरं, कारण शहाण्याला माहित आहे की प्रपंच खराच नाही. ईश्वर सृष्टीतला खरा आहे का जीव सृष्टीतला? ईश्वरजी खरे नाही, ईश्वर सृष्टीतला बी खरा नाही. जीव ईश्वर सृष्टीतल्या कर्मानं दिलेला आहे. कर्माचं फळ दिलंय का खरा आहे तो? आणि खऱ्याच्या भोवती दिला आहे का खोट्याच्या? खऱ्याच्या भोवती दिला. खऱ्याला बेजार व्हायचं काम त्याच्याच कर्मानं केलंय. त्याच्या कर्मानं बेजार व्हायचं काम केलं तर त्याला काय व्हावं? जागतो व्हावा. त्या सगळ्या कर्माचा भाग राख रांगोळी होऊन जाते त्याची, नाही का? म्हणून त्याची राख रांगोळी होण्याकरता साध्य प्राप्त होण्याकरता साधन वापरा. कारण व्यवहारामध्ये साध्य प्राप्त करण्याकरता साधन लागतात. साधनाशिवाय कसं हस्तगत होईल व्यवहारातलं बळ? व्यवहारातल्या साध्याला अनेक साधन आहेत, तसं परमात्म प्राप्तीलाही अनेक साधन आहेत. परमात्म प्राप्तीला साधन ते कष्टकर आहे पण त्याला फळ लहान आहे, ते लोकांना आवडतात. कारण लोक मानतात ना, कष्टकर साधन केल्यावर लोकांना वाटत नाही का काय मानतात, काय बेजार झाले, काय परेशान येतं, लोक मानतात. आणि याला लोकांना मानल्यावर बरं वाटतं का ह्यो स्वतःला चांगलं मानतो? ह्यो चांगलं असून चांगलं मानित नाही आणि ह्यो खराब असून लोकांना चांगलं मना वाटतं. याला चांगलं मना वाटतं. चांगलं म्हणते ना, रोज प्रवचन दाखवतो, काय म्हणतात आपलं झालं होत नाही, ह्यो तर सांगतो रोज, बाकीचे तरी ऐकत येत, आपलं तर जाणं होत नाही, सांगणं तर का हो आपल्याला, नाही का? म्हणून चांगलं मानतात की नाही लोक? चांगलं मानतात. लोकांना चांगलं मान देणं बरं असतं का? नसतो. याला बी माहित असतं मी इतका कसा आहे, पण मला मानतेत लोक, नाही का? तसं मानायसारखं नाही पण मानतेत ना. बरे ना मानतात नाही का? आणि मानतात लोक तर ते बी धोरणी असतात, बिगर धोरणाचे असतात का ते, पण त्यांना दिसतो यांनी केलेलं. आणि जर तुम्ही मनात ते मनात देवाचे दिवसभर नाव घेत बसले, कोणालाच पत्ता लावून द्यायला नाही. नाव घेत बसले दिवसभर नाव घेत बसले, 15 वेळ लागेल का? पण ते तुम्ही कुटाण्याची पूजा केलेली लोकांना दिसते, नाम घेतलेलं दिसत नाही का?
दिसन का नामाला फळ जास्त मोठं असं त्या डोक्यात केलेले नामाला फळ लईच मोठे नामासारखं फळ कशातच नाही तुकबराय शपथ घालून करून सांगितले नामा पर ते तत्व नाही रे अन्यथा नामानं जे तत्व हाताला भेटतंय का ते कशालाच भेटत नाही आणि तू जर दुसऱ्याच्या नादी लागशील तर वाया आणखी पंथा विनाकारण जाशील बरं त्या रस्त्यानं जात नामाच्या वादानं जाय कारण नामासारखं सोपं साधन जगात नाही या विना असता अनेक साधन वाहत बसे आणि विठोबाची तुला देवाची शपथ घालून सांगतो बरं इतकं सोपं साधन कोणतंच नाही पण आता ते साधन साध्य हातात घेऊन तर करायला पाहिजे कारण भांडारा घालायचा म्हणल्यावर लोक जेव घालून भांडे घासूस तर त्याच्यावर ध्यान पाहिजे कधीच तसा टाकायचा झालंच नाही म्हणायचं नेऊन देऊस तर जिकडे तिकडं ज्याचे त्याची भांडी केली पाहिजे सगळे ती बाई म्हणे मोह बकरा नाही दिलं ती म्हणे मोह बकीट नाही दिलं नाही का एखादी असली सुद्धा बात नाही म्हणते काही कर मोह बकीट आणून दी नाही का आणि या गडबडीमध्ये देतच पण नाही काही भरून आता हे सगळे भांडे पार पाडूल्यावर भंडाराकडे गेला कार देणार द्याला आणि हे भंडाऱ्याचं काही सोपं आहे का सिद्धा सामग्री जमा करा नाही का पुन्हा दुसरी धनाची जमा करा आमंत्रणाची सामग्री पाहिजे बोलवण्याची पाहिजे कतरवाड्या सगळं पिठा पस्तोर कमी पडलं नाही पाहिजे शिल्लक पूर्ण तर पुन्हा तिकून बी अडचण काय करा जाग्याची अडचण भानगड येतात आणि पुन्हा सगळं पैशाचंच काम आहे नामस्मरणाला जागा लागन का झडगा असल्यावर बेजार होईल नाही का माणसं बनवायची नाही कोणाची भांडी आणायची नाही कुटाणी करायचं नुसतं नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे नगदीचे का जन्मांतरीचे काय तुकोबरायांचं बोलणं इतकं सोपं साधन आहे पण साधन मात्र कुठरोग करायचंय तसं भंडारा भांडे घासून तर करायचं का कुठरोग करायचं जेव घातले बाहेर तसेच पडू दिली आता सकाळी जेवण घासून का नाही का म्हणून तितकं कडीचोट करावं लागतं ते तेव्हा ते साध्य होतं आणि त्याचं फळ पुन्हा काय मेळ नाही फळाचा काय फळ आहे दिसलं का केलेलं दिसलं का फळ दिसलं केलेलं दिसलं फळ नाही दिसलं फळ जर दिसलं तर तारची घ्यावं लागते कशाच्या भंडाराच्या याच्याकडे खूपच राहील आपला नंबर केव्हा आहे आपला नंबर गणित काय साहेब काम आज आमच्या वाणीबाईने भंडारा केला आमच्या घरी चूल बंद आवता सांगितलं आमच्या पोरी म्हणजे सगळ्याला सोमवारी फक्त महाराज धरीत नाही त्यामुळे मला इतक्या लवकर निरीत कशी आहे लगे एक पेज जेवढा आज कधी नाही लगे आज त्यामुळे नाही लगेच जेवण देतो मग विचार केला अरे आपला स्वयंपाक सांगितलं नाही का मग आता एकच भंडारा होता रोजच काय होईल मग आपल्याला ताणच पडणार नाही ना पण भंडाऱ्या वेळेला किती सांभाळ लागतं आणि नामस्मरण त्या भंडाऱ्याचं फळ तर माहित नाही पण परिश्रम किती झाले नाही का आणि त्याचं फळ अज्ञात आहे ज्ञात नाही अज्ञात आहे आणि कार्यक्रम ज्ञातत्वाने करायचा आहे नाही का तसं त्याच्या फळापासून त्याला त्यांची सेवा केली पण ते एकाच दिवसाचा कार्यक्रम आणि नामस्मरणाचं तसं नाही नामस्मरणाचं हातात साध्य येऊस्तर साधन करायचं नामसंकीर्तन सोपं साधन पण हातात साध्याला हात लावूस तर करायचे तुम्हाला कौलक करायचे आणि तुम्हाला अडचण नाही झडगा असू वावरात ते लई काम असू लग्नाला जाऊ मौतीला बी गेलं तर एकमेकाला घसं छेटून बी गेलं तर नामस्मरण घेतलेला पत्ता नाही लागू काय करते मौतीवाली नाही का भौतिकले काही म्हणले तर हे म्हणत नाही म्हणा भौतिक म्हणते नाही का म्हणून इतकं नामस्मरण करायचं कारण परिश्रम नाहीत ना राव कामामध्ये काम काही म्हणा राम राम फार सोपं साधन आहे पण फळाला हातात येऊस करायचे आणि मग जाईल भवश्रम परिपक्व दशेला आल्यावर
ठेवायचा दिवा तांबड फुटूस तर मधात दिला दिवा घोटाळा होईल म्हणून त्याचं काही चित होणार नाही. म्हणून हाताला साध्य येऊस तर करायचं. आणि आजचं साधन इतकं सोपं सांगतात तुकोबार आहे. किती साधन सांगतात ते म्हणतात सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला. पंत व्यवहारे सुखाचा नामस्मरण करणं. सुखाचे भुगाचे काही नव्हेचे भांडार कोटी यज्ञ परिसुता म्हणे हेची सार. कोटी यज्ञपेक्षा कोटी कोटी यज्ञ नित्य जानता नेम एक हरिनाम कधी मधी जपता घडे. जितकं करणं कठीण सारखं करायचं. तुमची वाणी आणि शरीर पवित्र होत चालतंय वरचीवर वरची. कशानं नामानं. साधी गोष्ट नाही. तुमच्यावर प्रसंग आला तर गप्प देवाचं नावच कोणाला येईल आणि अडचणीला. कारण वाणीला सवय लागते. बऱ्या म्हणतात पवित्र तो देह. वाणी बी पुण्यवंत पण कोणाची जो वदे अच्युत सर्व काळ देहही पवित्र. कोणता देह हा तर कधीच पवित्र होत नाही गाड्या. सोहळ्यातला पण नाही. पण सूक्ष्म देह आतमध्ये. कोणता देह सूक्ष्म देह हाडामासाचा नाही. हाडामासाचा देह कधी अशुद्ध का असतो. ब्राह्मण सवळ्यात असत पण शरीर बोवळ्यात येत नाही का. माल आहे की नाही सवळ्यात ते शरीरात जर खडून का हला का. आणि मग आतमध्ये मालन सोवळं कस काय निघायला लागला तू. पण सांगितलंय शास्त्रानं की अशानं हे लोक लांबून राहते मानते देवाकडे येते. बाबा ते काही वेगळंच. त्याला हात लावू नका त्याला असं करू नका. आता आमच्यात तेच काही काही नवनाथ वाचित येत ना. कीर्तनाची तारीख दिली मला म्हणलं महाराज तुम्ही राहताना नवनाथ. आता तू धडक ऐकून रोज ये तरी म्हणले ते लयच कडक आहे. मग तुम्ही नाही म्हणले मग नाही राहू शकत कारण आमची समाप्ती नाही राहिले ते हजर. त्याचं संपत आलता ग्रंथ नाही का. म्हणून कसं मानतात ते आता तसं कडक मानणारा लोक बी मानतात कराय बरं. महाराज काहीच घेत नाही मग मानतात लोक. आणि कुठं मी चहा घेत बसला तर त्याला कोणी माहित. महाराज चहा घेत नाहीत दूध घेत नाही कॉफी घेत नाहीत म्हणलं की कोणी म्हणतो हे घ्या ते घ्या ते घ्या. काही खात बसला कुठं त्याला कोण मानते. लक्षात घ्या माणसानं मान म्हणजे कपडे असावं घायला असावं काही घेणार नसावं. हे घेत नाही फळं म्हणलं की फळं नाही का त्याच्यावर तुटून पडतात. पुन्हा त्याला मी स्वयंपाक करतो पण मला सवड्यात लागते. मला कोणी धक्का लावले जमत नाही मग विचारत नका. कोण मानित नाहीत त्याला मग सगळेच मानतात नाही का. म्हणून सगळेच मानतात काहीतरी वेगळ्या वागणुकीचा असलं तो नाही का. वेगळ्या वागणुकीचा असलं की त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात. म्हणून सोप्या साधनानं कोण त्याच्याकडे पाहणार आहे नाही का. पण तुकोबाराय सांगतात बाबा इतक्या सोप्या साधनानं साध्य हाताला येतं की त्याला काही करायची गरज नाही. काहीही करायची गरज नाही. आणि ते नामस्मरण घ्यायचं. त्या नामस्मरणानं सूक्ष्म शरीर स्वच्छ सूक्ष्म देह आणि दोन काम होतात. सूक्ष्म देह स्वच्छ होतो. सूक्ष्म देह स्वच्छ झाला की कारण देह राहते. सूक्ष्म देह स्वच्छ झाला की कारण देह गेला बस मग महाकारण देह त्याचं स्वरूप होत. अशी स्थिती होते. आणि मग स्थूल देह राहिला तो त्याच्या मर्यादेप्रमाणे राहणार. मग महाराज असला काय कोण एरिया असला काय त्याला वय आयुष्य. सूक्ष्म देह पवित्र झाला तो राहत नाही. सूक्ष्म देह न राहणं हे विस्मय होय. सूक्ष्म देह मेला पाहिजे बदला पाहिजे तो नाही गेला नाही का. अशा प्रक्रिया सूक्ष्म देह व्हायला नाही करायला शक्ती लागत त्याची नामस्मरणाला येते. म्हणून महाराज म्हणतात पवित्र तो देहवाणी पुण्य बनतो जो वद्याच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी. पाहता ते नामस्मरण करायला ना त्याच्या चिंतनानं दोषी तरतात. एक असा पुराणामध्ये दृष्टांत आलेला आहे.
एवढा राजा पुण्यवान होता येईल आणि पुण्यवान राजा आणि त्याचा नंबर लागला स्वर्गाला. स्वर्गाला नंबर लागल्यावर त्याला स्वर्गाला नेण्याकरता विमान आले त्याचं नामस्मरण चालू. पण योग असा आला त्या यमपुरीतून ते महान पापेच्या त्या हरावून चाललं होतं ते भंडारात महान पापी यातना भोगणाऱ्याच्या वरून विमान चाललं होतं. चालल्या बरोबर ते दिवस कोण बाजूला निघले त्याचा प्रभाव तयाच्या चिंतने तर तेल दोषी तेले महाराजांना सगळे कोणाला त्यांना माहित होत. त्या राज्याच्या योगानं पातकातून बाहेर झाले ते दिव्य स्वरूप झाले त्यांच्या समोरचे भोग आटून गेले. पोवाची नदी होती पोवाची ठण झाली दिव्य स्वरूप झालं स्वर्गात न्यायच्या लागली. त्याच्या नामस्मरणाच्या प्रभाव तयाच्या चिंतने तरतील दोषी तरतील राशी पातकाच्या इतकंच नाही तर देव इच्छी व्रत चरणीची माती. भगवान शंकर त्या माणसाच्या खेळण्याच्या उधळण्याच्या धुळीचे कणासमोर समोर येतात ते कण आपल्या अंगाला लागले. काय म्हणतात महाराज देव इच्छी व्रत चरणीची माती आणि धावतो चालती मागे मागे. कारण काहून त्याच्या मागे चालले काय त्या उरले वेगळे आणि का तो नामस्मरण करायला तर त्याला मी परमात्मा वाटू लागलं आणि कृष्ण विष्णू विठ्ठल परमात्मा भगवान शंकर मी वाटू लागलं त्याला म्हणजे त्याला वेगळं राहिलंच नाही. एक हरी आत्मा जीव शिव सम काय त्या उरले वेगळे आणि का वैकुंठ नायका दया कंठी असा त्याचा पुन्हा तो भक्त होता आणि देव संगीत होता. काय म्हणतात तो खबर आहे दयाच्या आणि वैकुंठ ज्याच्या वैकुंठ नाव ज्याच्या कंठात होत दयाच्या कंठी दयाच्या चिंतने तरतीन दोषी देव इच्छिरद चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे आणि का वैकुंठ नायका दया कंठी. तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा. कारण हो भक्त आहे नामस्मरण करतो परमात्मा झाला परमात्मा. असा हा परमात्मा स्वरूप होण्याचा योग साध्या नामस्मरणानं होतोय. म्हणून आजचा अभंग नामाचा महिमा सांगतो. बराय म्हणतात इतक्या सोप्या साधनानं मी एवढ्या स्थितीला गेलो सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला. मी 84 ला या अभंगावर कीर्तन धोंडा महाराजांचं ऐकलं होतं लोणंद. लोणंदला मुक्काम होता डबल मुक्काम असतो आम्ही शासतो कधी कधी नेहमीच झालं परतूरला बी झाले म्हणून धुंडा महाराजांचं. आणि आम्ही काय करायचो लक्ष ठेवायचं काय आहे मुक्कामाच्या सासवडला नाही का कधी कधी फलटणला 2 मुक्काम फलटणला बहुतेक नसत पण लोणंद सासवड आणि पुणे 2 मुक्कामाचे गाव. धुंडा महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं ह्या अभंगात. सुखाच्या व्यवहारी सुखाचा व्यवहार करण्याकरता गेलो सुखाचा ताप झाला नाही का. सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे जिकडं पाहे तिकडं सगळा मी आनंद वाटू लागलो. मी सत्य आहे हे मला माहीतच नाही पण आता माहित झालं की माझ्यासारखं सत्य देव पण नाही आकाराला आलेला कारण त्याच्यात बी बदल होतोय. पण मी इतका सत्य आहे की मला अनुभव आहे की मी जसं मला कळत तसं मला कळतच आणि त्या कळण्यात शरीर नवे आले गेले मन नवे आले गेले ते अनेक बदलत गेले जग बदलत गेलं लोक भोग शरीर बदलले पण मी मात्र बदललो नाही. पण किती सत्य आहे मी आणि निस्ता सत्य का जाणतो हे तुम्ही साधं समजू नका. कोणाच्याच कानावर नाही पुन्हा लोक ध्यानावर नाही. लोक पहिले ध्यानावर नाही हे कानावर नाही लोकांच्या. मी जाणणार कोणही थाटता त्याची पूजा करायला त्या मूर्ती जाणतात का नाही. हे ब्राह्मण लोकांचे बडबड शब्द म्हणतात पण त्यावेळी असणारे उपनिषदाचे त्या शब्दात कळत का मंत्राला कळत नाही. ज्ञानोबर आहे काय साधक बोलतात का मंत्र तीर्थ यज्ञ याग यान करी भागा भाग याच्या मी वाटत जायचो नाही या पुण्यात पडायचोच नाही. मंत्र म्हणणं यज्ञ करणं तीर्थाच्या वाट जाणं मूर्तीच्या यज्ञ याग
नाही का? काय म्हणतात ज्ञानोबा आहे, म्हणतो तीर्थ यज्ञ याग यान करी भागा भाग, मग तूची होऊनी सर्वांग सर्वसंग मज देई. आणि ही वृत्तीनं मी हिंडायलो ना, त्या वृत्ती सकट मला लोक मला वाटून देऊ नको जगन व्रत. वृत्ती सहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी. निवृत्ती पदोपदी गोवी. निवृत्तीच्या शब्दाच्या अर्थाच्या बाहेर माझ्या मनाला निघून देऊ नको. तू गोस्वामी दीन उद्धार, तू देवा जगाचा उद्धार करणार आहेस तर मग मला निवृत्तीनाथांच्या शब्दाच्या बाहेर दुसऱ्याचा शब्द ऐकायला देऊ देऊ नको. कोणाची योगी ऐकायला फक्त माझ्या कानावर फक्त निवृत्तीनाथांचे शब्द पाहिजे. हे मागतात पृथ्वी तळ राज्य पद, मी नेने मेघे हेही पद. मी त्याला राज्य समजतच नाही. ते म्हणत नगच, पण ते राज्य असं मी समजत नाही. पृथ्वी तळ राज्य पद, नेने मेघे हेही पद, नाही का? स्वर्ग मृत्यू पादाळ आणि नित्य वक्त हरी देई, नाही का? म्हणून ते म्हणतात स्वर्गातलं मृत्यूलोकातलं कोणतंच नको, नाही का? पण कोणतंच नको. नित्य वक्र म्हणजे नेहमी असणारं स्वरूप ती मलदी, ते बदलणारे नको देऊ मला, असं ज्ञानोबा मागणं लागतात. म्हणून ते काही येडे होते का? समजितच नाही म्हणत होते. कारण मी माझ्यासारखं स्वर्ग आहे का पाताळ आहे का मृत्यूलोक आहे, ते बदलणार आहे आणि मी लायक नाही ते, नाही का? मी सत्य आहे ते कसं आहे असत्य आहे. मी चित्रूप आहे ते जड आहे. मी जाणणार आहे की नाही कोणी जाणत नाही, मी जाणतो म्हणून मी जाणणार आहे. आणि सत्यरूप असतं तेच जाणीत असतं, ध्यानात घ्या. आणि जे सच्चित असतं तेच आनंद रूप असतं. कोण आनंद रूप? ते सत्य आहे. म्हणजे त्याला कधी असत्य त्याच्या पुढे आलं का, जड आलं का? आनंद कोण राहील? तोच आहे. मग मी आनंद रूपी आहे, आनंद रूप आहे असं माझा आनंद रूपपणा या सोप्या साधनानं हाताला आला हो. म्हणून माणसानं नामस्मरण बंद करूच नाही. काही आलं ध्यानात की लगेच त्याला मिटून टाकणं, नामस्मरण करीत जातो. आणि कोणाला मेळ लागू त्यात जात जाऊ नये. आपल्याजवळ किती पैसे येतात, कारण पैशाला लयच गणपते. शहाण्या शेतकऱ्यानं पेरलं की उघडं ढुकत जात जाऊ नये, नाहीतर कमी पाक हेत राहणार. काय करीत जातात ज्ञानोबरायनं घडी घडीत करतात येतो ज्ञानीसरीमध्ये. ऋषी म्हणून काय करतो, लगेच त्याला झाकायचं करतो. कारण का? उघडं ठेवलं तर पाखरं खाऊन घेते. आणि 12 महिने ते तास तसंच राहील. किती महिने? 12 महिने त्याच खाली सांभाळा लागेल. म्हणून उघडं पडू देऊ नये. नामस्मरण करावं तर कुणीकडे केलंय पत्ता लागू देऊ नये. नामस्मरणाने त्या व्यतिरिक्त जीवन जगूच नाही. नेहमी स्मरण नामाचं, कारण नाम नामीच आहे. नामी मी आहे असं बसतो नेऊन घालते. नाम नामीचा अभेद आहे, नाही का? अशा अभेद स्थितीला पोहोचवणार साधन ही हाताळलंय. त्या साधनाच्या योगानं मला काय लाभ झाला म्हणतात बरं आहे. म्हणतात सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला, परिणाम आनंद कोंदला मागे पुढे. आता कुणीकडे मीच आहे. कोणती वस्तू आहे माझ्या वाचून त्या वस्तून म्हणा हो म्हणते का ती वस्तू नाही. आणि एखादा म्हणला तर तो आत्मा म्हणायला आपल्याला का कोण म्हणायला, कोण म्हणायले मी समज आलो मोठा आपण आलो, तो म्हणणारा मीच आहे. ती वाणी ही वाणी एकाच असल्याचं तो गुणाची. ते शरीर हे शरीर एकाच तो गुणाचं आहे. वाणी जड शरीर जड आहे. मला वाणी जड आहे, वाणी जड आणि कान आणि ते शरीर हे शरीर. आणि मग काय झाला ते मलाच पाहिजे. त्या मी दोन नाही, त्यावर होऊन दोन नाही, त्याच्यावर होऊन दोन आहेत. अक्कल जर वापरली तर दोन वाटतेत का? नाही का? असा भोग तर झालाय. भोग भोगिताची आपल्याला भेद काय राहिला? आता भेद आहे का? तुला असं ज्ञान झाल्यावर ते ज्ञान सुद्धा झालं असं स्पष्ट करून ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, नाही का? अशी भूमिका आपल्या वर्ता येते. साध्या सोप्या साधनानं कोणीही काय करत जातो, नाम घेत जातो, देवाला प्रार्थना करीत जातो. हे पोट चांगलं नाही, हे वर्ग चांगलं नाही, त्याच्याकरता ही सून अशी आहे, त्याच्याकरता नाव घेत जातो.
कशाला गेलेस तू असे मला बेकार व्हायला, असं या घाताला हा पसारू काय म्हणतो तुकोबर आहे, कशाला घातला हे पसारा घेऊन गेलं, मग तो पसारा नीट करतो. कारण मी तुला प्रार्थना करायलो आणि तुझ्या हातात काय नाही, राईचा डोंगर करीशी राई, नाही का? काय म्हणतात तुकोबर आहे, तुकोबर आहे म्हणतात देवा तुला राईचा पर्वत करता येतो, पर्वताची राई जर करता येते मग नीट करणे, नाही का? म्हणून संत संगती देई चरण सेवा, मला संतांच्या संगतीमध्ये दे, आणि त्या संतांच्या संगतीमध्ये कधी तुझा विसर नाही पडला. नसते नीट होते जाऊ दे, पण संतांच्या संगतीत जरा असतो ना मी, हे वाकडी झाली तरी मला दुःख होणार नाही का? काही वाकडी आहेत का खरे आहेत नाही, खऱ्यावर असले तर बरंच आहे. पण तुकोबारा समजत मला तितक्या साधनानं अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली. पण सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद गोंधळा मागे पुढे, आणि कशामुळे झालं, आणि आता इथून तर पुढे असं संगती पंगती देवास वेगळे. काय झालं मला, संगतीला आणि पंगतीला काय झालं, देवच संगती नित्य नित्य जोडे हेची साथ, नाही का? म्हणून संगती पंगती देवास वेगळे, नित्य नित्य जोडे हेची साथ. संगती आणि पंगतीत नेहमी देवच आहे. आमच्या संगतीत खळ दुर्जन बी असले तर देवच आहे, कारण खळ दुर्जनपणा खोटा आहे आणि आत्मपणा खरा आहे. मग मी देवाच्या संगतीत आहे का भूताच्या? देवाच्या संगतीला बी देवाचे आहे, पंगतीला बी देवाच्या. संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे देची साथ. पुढे म्हणतात समर्थाच्या घरी सकळ संपदा, नाही कदा कासेयाची. म्हणून अशा समर्थाच्या असणाऱ्या घरामध्ये प्रवेश केला, त्यांच्या घरी सतत संपदा आहे. समर्थाच्या घरी कशाची उणीव असते, आणि व्यवहारातल्या समर्थाच्या घरात उणीव पडू शकते कालांतरानं, नाही का? जर व्यवस्थित आचरण असलं, विचारण असलं तर ते टिकन, सांभाळलेले नसले तर त्याच्यात काही होऊ शकतं. म्हणजे खरे समर्थ आहेत, खऱ्या वैभवानं समर्थ, त्यांच्या घरी कधी तुटी पडेल. खऱ्या समर्थाच्या अन्नाचा द्रव्याचा किती उपयोग केला, व्यय केला तर ते वाढत जात का घटत जात. आणि व्यवहारातलं द्रव्य घटत बरं, वाढवलं उपयोग केला किती कमी कमी होतं व्यवहारातलं धन. आणि परमार्थ ज्ञान जसं तसं वाढता तुम्ही, तसं तसं वाढत. इथं वाटलं की पुन्हा तुम्ही मुकाट्या बसत नाही, वाढत चाललं का घटत चाललं, वाढत वाढत जात. वाढणार धन, पुन्हा चोराची भीती नाही, कुठे ठेवायची गरज नाही. आणि अशा धर्मानाला कोण मानित नाही, कोणी बी मानत, आणि तशा धर्मानाला कोण हानीत नाही. हानते घरी येऊन कालवडे येऊन, आणि घरी येऊन हानते, नाही का? आणि अशा धर्मानाला घरी येऊन मानते. कोणतं धन पाहिजे मग, तुम्ही कोणतं धन तुमचं मिळवणं हातात आहे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, वावया जतन उपाय महालाभाचे. म्हणून परमार्थ खरं महाधन आहे. ते कशानं सोप्या नामस्मरणानं वर्गणी करायची, कोणाची दाढी खाजवायची, कोणाचं सहकार्य घ्यायचे, कोणता तरी काळाला झोप लागली मला तवा चटका गेला, असं आहे का? नाही का? ते त्या दिवशी महाराजांनी मला सांगितलं कीर्तन कीर्तन करायचं, ते कीर्तन ते तसं 10 ते 12:30. आता 12:30 कीर्तन करायचं म्हणल्यावर त्याच्यानंतर या बायाचे परसजन घेत वळले, 2 वाजले. 2 वाजल्यावर मला काय झालं म्हणून झोपच नाही आली, ते काय हातात नाही आपल्या, झोपच नाही. 3:45ला डोळा लागायला सुरुवात झाली, 3:45ला काकडेवाली उठली. आता काय करता, मग मी उठलो सरळ सरळ मानेचा व्यायाम केला अर्धा तास, आणि 4:30ला नाही 5:30ला तिथून निघलो व्यायाम झाल्यावर. मला सकाळी इकडे जायचं, निघल्यावर घरी आलो मी, आणि घरी आल्यावर पुन्हा मग ते खेड्याला गेलो मी, त्याला काम करून आलो. आणि इतकी झोप मावत ना, रात्रभर झोप नाही ना. आणि मग खेड्याला गेल्यावर तिकडच त्यांनी आग्रह केला खूप जेवलो, आणि जेवल्यावर घरी आलो तो असेच डोळे 1ला झोपलो, 5ला उठलो, आणि 5ला उठल्यावर मला वाटलं आपला काकडा गेला. तर मी समजलो सकाळ
काय कमाल झाली आपला काकडा गेला काकडा व्हायला आणि मी त्या तुम्हाला खाऊन देऊ केली तेवढे दात पोचलाय म्हटलं आहे मग ध्यान की चालले गाडी काय का म्हणून तसं आहे का नामस्मरणाचं गेला आपलं का असं आहे का नाही कधी काळ वेळ नाम संत किती तुम्हाला जतू जतू सांगेल म्हणून नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांनी हरिनाम पाठ ग्रंथ तयार केले त्याच्या करताना हरिनाम पाठ होण्याकरता माझा शब्द लोकल्या गेलाय असं दूत महाराज सांगत होते कधी कधी हरिपाठ झाले सगळ्याच्या मनात हरिनाम पाठ त्या ग्रंथाचं नाव हरिनाम काय व्हावा आणि नुसता हरिपाठ म्हणला तर 100 वेळेस रामकृष्ण हरी नाव येते हरिपाठात किती वेळेस 100 108 वेळेस येते त्यांनी 108 वेळेस तुम्हाला तुमची माळ बी होते आणि सगळा नामपाठ आहे म्हणून नेहमी हरिपाठ तरी घेतला 2-3 टायमाला नाहीतर मग दिवसातून नेहमी नामस्मरण मुकाट्या घेत जा कारण कोणत्या वेळेला काळाचा घाला सांगता येत नाही येणारे आपल्यावर काय होणारे काळाचा घाला आपल्यावर भडकन येणारे त्या काळाच्या भडकन आलेल्या घावात काही सुधरत नाही उग मग असं केलं असतं तर झालं असतं तसं केलं असतं तर झालं काहीही केलं असतं तर काहीच होत नसतं आणि नामस्मरणानं शक्ती अंगात आली तर काळच अंगावर घाव घालीन का काळ सिद्ध होत नाही काळ इकडे सिद्ध आहे काळ म्हणल्यावर त्याला बी मायबाप लागते की नाही त्याला एक काळ लागेल आणि मग ह्यो बी काळ याला बी काळ लागेल का नाही काळाला काळ नाही का म्हणून काळच सिद्ध होत नाही हे कुठं ऐकलंय का कुठं बी ऐकायला तर काळ आला होता पण वेळ नाही आली वेळ आला होता पण काळ नाही आला अरे काळ आणि वेळ खरे का खोटे आणि तुम्ही इतके खरे पण त्या इतक्या सोप्या साधनानं तुम्ही या खऱ्यापासून जाऊ शकता म्हणून आणि याच असलेल्या समर्थाच्या घरात तुम्ही प्रवेश केला की समर्थाच्या घरी सकळ संपदा तुम्हाला म्हणतात समर्थांच्या घरी सकळ संपदा नाही तुटी कदा का असयाची तर तीच काही नाही आहे नाही अशी तुटी भेटणार होणार नाही अशी स्थिती सगळ्यांच्या समोर आज उपलब्ध आहे पाल्यातल्यापासून महालातल्यापर्यंत एक कंडिशन आहे आणि पाहलातला माणूस तर पालात झोपलाय रस्त्याला महालातला माणूस सुद्धा पालात असल्यातच गंती आहे महालातला माणूस यमाला उचलायला कोणता जड जाईल मग तो वर आहे का खाली आहे आता पोलिसला नाही का असायचा लवकर तो आणि पोलिसला चकाटी बी देऊ शकतो काय घ्यायचं तर घ्या घरी नाही म्हणून सांगा म्हणू शकतो तो काय नाही म्हणू शकत का म्हणू शकतो मोठमोठाले हात भरल्यावर जमानत इकडच करता येते का कशी इकडच करता येते जमानत करता येईल पण यमाच्या हातात यमाच्या संगतीत का नाही रावरंक हो का उंच नीच याती भक्तीवीन माती मुखी त्याच्या कोणी बी असा गड्या भक्ती वाचून त्याच्या तोंडात मातीच पडणारी त्याला यमाच्या हातात जावंच लागलाय म्हणून यमाच्या हातात जाता का यम सिद्ध नाही होता ह्या पर्यंत जाऊ शकतो आपण सोप्या साधनानं नामस्मरणात म्हणून समर्थाच्या असणाऱ्या वैभवामध्ये आपला पाय पडतो फक्त श्रवण केल्यानं श्रवणाचे विषय पैसावे येऊन मग साम्राज्य भुवनी सुखीना दे म्हणतात समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुझी कदा कासे याची संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे त्याची सुख शेवटी तुकोबारा म्हणतात तुका म्हणे येथे लाभाची कोटी बहु वाव कोटी समर्थाचे लाभाच्या कोटी त्या ठिकाणी कोटीच्या कोटी लाभ पत्रात पाडता येत नाही कोटी कुळं धरून काढता येतात किती लोकांचा उद्धार होईल नाही का किती लाजतील तेवढ्याचा उद्धार होईल का उद्धार झाल्यावर लोकच राहत नाही कल्पना आहे लोकांच्या मनात ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याच्या दृष्टीनं लोक सुद्धा परमात्माचे आणि त्याला त्या लोकांचं रडणं स्वप्नासारखं वाटतंय नाही का परवाला कीर्तन झालं माझं दुसरी गोष्ट कामात काम सांगायची जाईल आणि ते माझ्या शेजारचे म्हणू लागले तिकडे एकदम कोपऱ्यात घोरू लागलं ते म्हणले झालं बाबा याचं घोर नसतो आता बरं झालं आज दाम झोपता येईल नाही तर घोरणं द्यायचं घोरणारा माणूस असलं की ते झोपून देत नाही आणि त्याला त्याचं घोरणं ऐकू येत नाही पण आता ते झालं
आणि याय ना 10 मिनिटात सुरुवात केली जवळच जे म्हणू लागले का ते आता झोपू देत नाही त्याला सुरुवात केली मग ते कळत त्याला काय रे काय नाही पाऊस लय आला पाऊस आला का चोर आलता काय वेळे लय चुळा घेते त्याला हलून जागे मुलं आता बस यायचं सपाटा भरायचा आणि यायचा पोरा बायका पोराचा अशी स्थिती होते म्हणून हे बराळ नाही कारण नाही गरिबीमुळं बरळ नाही तरच नाही कशाला अन्नाला का ते बरळ नाही परंतु आत्मा प्राणाच्या अन्नावर तो तृप्त होत नाही प्राणाला लागतंय फार मोठे साकडं आहे अन्न वाचून माणूस तरफडायला हो आत्मा तरफडायला अन्न वाचून त्याचे प्राण तरफडतात पूर्वीच्या केलेचा भोग आहे आपल्याला काही रोग नाहीत मरतो का तो भोग फेडणं चालेल का मरण तो भोग फोडणं चालले का स्वप्नातले भोग आहेत ते भोग फेडणं नाही स्वप्नातले भोग आहेत ते म्हणून ज्याला ब्रह्म ज्ञान झालं त्याला सगळे ब्रह्मच वाटतात त्याचं रडणं हसणं खोटं वाटत बराय सांगतात लटिक्या छंदे लटिक्या छंदे जग विनोदे विव्हळ तसे ते विव्हळणं जगाचं स्वप्नातल्या माणसासारखे काय खरंय ध्यानात घ्या बरं आत्ता ध्यानात घ्या पण आपलं जे काही विव्हळ नाही काही स्वप्नातलंच आहे आपलं आपण नवरा बायको ते समज झालो ते स्वप्नातलेच का जागृतीतले स्वप्नातलेच म्हणून स्वप्नातल्या स्थितीतल्या वस्तूबद्दल काहीही झालं तरी क्रोध यायसारखं वातावरण नाही कारण स्वप्न समजले ना त्याला स्वप्नच सेव आल्यावर वाटतं की नाही आपलं ते झालं का भानगडी त्या खऱ्यात नव्हत्या नाही का म्हणून काहीही स्वप्न पडू शकत नाही स्वप्नानं झोपीत थैमान घातलंय का आत्ताच थैमान घातलंय आत्ताच थैमान घातलंय माणसं वाटत असतो कुटुंबवाले वाटत असतो स्वप्न का तुम्ही कुटुंबवाले का नाही का तुम्ही शर्टावाले का शर्ट ते पण म्हणावं लागेल शर्टवाले आहे हा देहावाले तुम्ही शरीरावाले का शरीर आहे शरीरावाले नाही का म्हणून शरीरावाले असलेले समजल्यावर हे बुडातलं गाडगं समजलं की मग शरीरवाले मग मी वडील नाही शरीरावाला आहे मी आणि शरीर वडील आहे मी वडील नाही काय लहान भूमिका वाटायली का ही नुसती ऐकायला बरी वाटायली का आपल्या अंगावर घ्यायला बरी ऐकायला बरी वाटते कोण कोणाची तयारी की आपल्या अंगावर यावं म्हणून नाही का कोणाची तयारी आहे आणि अंगावर यावं अशी तयारी पाहिजे का मी त्या अंगाला तो त्याला अंगावर सुद्धा घ्यायची गरज नाही अंगावर घ्यायची गरज आहे का आहेस तू अंगा अंगी डोळे वगैरे तुकोबर आहे म्हणतात म्हणून आपण भाग्यवान आहेत पण आता कधी ऐकायला भेटलंय पटलंय पण आता निश्चय होणं अवघड आहे तो निश्चय आपल्या हातात आहे निश्चय करून टाका पुन्हा निश्चय केल्यानंतर सुद्धा समोर जायची गरज पडणार नाही नाहीतर निश्चय नाही केल्यावर सुद्धा समोर गेल्याशिवाय भाग पण असा निश्चय करा कोणीही निश्चय करायला पुरुषच लागतात श्रीमंतच लागतात ब्राह्मणच लागतात अशी जी अडचण ठेवली नाही पुन्हा जेवलेलेच लागतात उपाशी असले तरी चालतात तसं काहीच नाही कसे बी असा निरोगीच लागतात का तरुणच लागतात का रोगी म्हातारी बी जमतात नाही का अज्ञानी जमत नाही पागल स्थितीचे जमत नाही आणि तशा पागल स्थितीतला आपण जर ते समजित असलो तर शहाणे बी असतो पागला ती जावं लागेल ते समजित असलो तर शहाणे पागलच आहेत पागलच आहेत आणि जर आत्मा ब्रह्मरूपानं समजित असतो तर मग मात्र ब्रह्माचे मग काही प्रश्नच नाही का अशी ब्रह्मरूपता हातामध्ये घ्या लक्षात आणून द्या आणि हातात आणून घ्या का लक्षात आणून द्या आणून बी द्या चांगल्या दर्जाचं जीवन आपल्या जवळच्या माणसाला जगता येईल अशी व्यवस्था करा आणि जर आपण त्याच स्थितीमध्ये राहिलो असतो तर जवळचे तरी भाग्यानं अभाग्यानं होते न होते पण आपण तर सगळ्याच ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेलो ते नाही झाले ते स्वप्नातच येत म्हणता येईल दुसरं काय म्हणता येते
ते या स्थितीला नाही आले ते कुठे आहेत मग स्वप्नातच आहे. आला दैव संयोगाला चिव द्यायला तर त्यांचा होईन हार हार महादेव, नाही का? जर चिव आला तर नाही होणार का? चिव आल्यावर कोणता माणूस बरळणार आहे, नाही का? कोणताच त्याचं बरळणं संपन्न चिव आलाय आणि ते चेव यायला लागतंय काय साधन? नामस्मरण. चेव येण्याकरता काय लागतंय? नामस्मरण. त्या नामस्मरणाच्या प्रभावाने आम्ही एवढ्या सिद्धीवर गेलो करायला आपल्याला हे सांगायचं. ते म्हणतात तुका म्हणे ते लाभाची या कोटी, काय लाभ झाला आणि काय सोपे साधनाने बहुवाव कोटी समर्थाचे, खूप समर्थाच्या पोटामध्ये साठवण्याकरता मोठं असणारं भांडार आहे. किती असल्यावर त्याच्यात कमी म्हणजे काही जागा कमी पडन का? थोडं व्हायचं काम आहे. एवढं समर्थाचं असलं कुठे त्या मोठ्या पोटाला प्राप्त होण्याकरता साधनही फार सोपं सांगतात. सुखाचे व्यवहारिक सुख लाभ झाला, आनंद कोणाला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे, नित्य नित्य तोडे तेची साथ, कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आपा विश्वात्मके देवी येणे वाग्य यत्ने तो सावे सोनी मद ध्यावे प्रसायता कळांची व्यंकटी साधो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे पुरितांचे तिमिर धावू विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो देवांचे होते राहू प्राणिता वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माती आई अनावरत भूमंडळी भेटू तया होता तला कल्पतरुते आरवण चैतनाचा म्हणीचे नाव बोलती जे अरुणव पियुषांचे चंद्रमे जे अलंचन मार्कंड ते तापहीन ते सर्वही सदा सज्जन सूर्ये होतु किंबहुना सर्व सिद्धी पूर्ण होणे लोकी भजी जो आदि अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये होवावे एक म्हणेची होईल रान बसावो येणे भरे ज्ञान देवो सुचारा येणे भरे ज्ञान देवो सुचारा येणे भरे ज्ञान देवो सुचारा कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकात्म महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.